नमस्कार मित्रांनो, मी शेखर माने गोट फार्म. माने गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आपल्या एका शिवीला एक प्रॉब्लेम आलेला आहे. की काय प्रॉब्लेम आला आहे की तिच्या एका सडातून दूध येत नाही. तर झालंय काय, तर ज्यावेळेस दूध येत नाही त्यावेळेस काय होतं की जी पूर्ण दुधाची बनण्याची जी आतली कासातली जी बाजू असते, थोडक्यात मांस, तिथल्या शिरा ही नसा, ह्या कमकुवत बांधतात आणि त्या बॅक्टेरिया तयार होऊन तो प्रॉब्लेम येतो. मित्रांनो, तर तुम्हाला मी दाखवतो कसं झालंय ती. या तर बघा, आता मित्रांनो ही आपली शिळी आहे. तर हे बघा, आता हा सड मोठा आहे आणि हा सड लहान आहे, तुम्हाला दिसतंय. तर मित्रांनो, त्याच्यातून दूध कमी येतं. मग आता आपल्याला ह्याला औषध उपचार काय करायला पाहिजे, तर तुम्हाला मी दाखवतो. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं मित्रांनो, ही एक टॅबलेट आहे बोलस मधून. तर हिचं नाव काय आहे, कॅल्सिमस्ट नावाची गोळी आहे मित्रांनो. तर ही गोळी आपल्याला तिला सकाळी अर्धी आणि संध्याकाळी अर्धी भुगा करून पाण्यात विरघळून आपण तिला पाजायची. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, ही औषध आहे लिक्विडमध्ये, बुवी बेस्ट एच. तर मित्रांनो, ही सकाळी 5 ml, संध्याकाळी 5 ml आपल्याला ह्या शेळीला कमीत कमी 10 दिवस ही औषध द्यायचंय. आणि ही गोळी 5 दिवस द्यायची, म्हणजे सकाळी अर्धी. तर आपल्याला 5 गोळ्या घ्याव्या लागणार आहेत मित्रांनो ह्या. तर आपण जर एवढा इलाज केला मित्रांनो, तर आपल्या शेळीची 100% ते 100% कास हळूहळू ते काम करणार, आतल्या बॅक्टेरिया मरणार आणि जसेचे तसे पहिला जसा सड होता तसं त्याची कास, सड, दूध तयार होणार मित्रांनो. याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही सुद्धा नाही. तर मित्रांनो, ज्यावेळेस शेळीपालन केलेलं होतं तोपर्यंत, तर ही माझी दुसरी घटना आहे मित्रांनो. ह्याच्या अगोदर पण एका शिळीला झालेलं होतं. तर आपण त्या शिळीला हीच औषधोपचार केलेलं होतं. तर एकदम रिझल्ट एकदम ओकेच होता मित्रांनो. तर आता पण आपण तीच औषध गोळ्या आणलेल्या आहेत आणि आता पण रिझल्ट येणार म्हणजे येणार. तर तुम्हाला जर शिळीला तुमच्या असं झालं तर तुम्ही लगेच मेडिकलमध्ये जाऊन ही औषधं घेऊन येऊ शकता आणि त्याला लगेच ट्रीटमेंट चालू करायची मित्रांनो. ह्या गोष्टीला उशीर करायचा नाही. तर धन्यवाद, जय हिंद मित्रांनो. आणि माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करत जावा, कारण मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.